भल्या भल्याच्या मागण्या चुकल्या म्हणला, भल्या भल्याच्या, म्हणून मागायचं काय कळावं। भारत देशामध्ये असा एक विद्वत प्रचूर माणूस होऊन गेला, आपल्या बुद्धीच्या बळावर त्यानं असं भारताचं काम केलं महाराज की अब्जावधी कोटीचा फायदा झाला। अर्थसंकल्प मजबूत झाला, पंतप्रधानानं राष्ट्रपतीनं बोलावून घेतलं, त्याचा सत्कार केला। पंतप्रधान म्हणले काय तुमची बुद्धी आहे, तुम्ही थोडंसं डोकं लावलं, देशाला आर्थिक संकटातून वाचवलं, केंद्र शासन तुमच्यावर प्रसन्न आहे, काय मागायचंय मागा। तो माणूस म्हणला माझ्याजवळ वैभव आहे बुद्धीचं, मला काही नको तुमचं। नाही म्हणले आमची इच्छा आहे की तुम्ही काहीतरी मागाव, काय मागायचंय मागा, आम्ही काय द्यावं सांगा। ते माणूस म्हणला मला काही नको, द्यायचंय ना तुम्हाला, तुम्हाला एक दिवस स्वतंत्र करा की मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं, काय पाहिजे सांगा तर खरं। ते म्हणला बाकी काहीच नाही, मला एकदा गुन्हेगाराला माफ करू द्या, कोणत्याही एका जेलला घेऊन चला आणि त्या आरोपीची इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य मला द्या। स्वतंत्रता दिली महाराज। नाशिक सारख्या जेलला आणलं, सगळे आरोपी बाहेर सोडले, सगळ्यांनी लाईन लावली आणि त्या जेलरनं सांगितलं दादा हो तुमच्यासाठी आज देवदूत आलाय, केंद्र शासनानं त्याला परवानगी दिली आहे की आरोपीची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करा, तुमच्यासाठी हा उभा राहिलेला देव आहे, तुम्हाला जे वाटेल ते यांना मागून घ्या, तुमच्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे। सगळ्या आरोपीला आनंद झाला। पहिला आरोपी पुढे आला, देवदूत म्हणले सांगा मामा काय द्यायचं तुम्हाला। मामा म्हणले मला 3 टाइम चहा पाहिजे, मला एकदा चहा द्यायला येत। ते माणूस म्हणला ह्याला 10 वेळ चहा द्या, सरका बाजू। दुसरा आला, मामा तुम्हाला काय पाहिजे, कागदाच्या पुंगळ्या करून वडायलो, मला गिराज असू हिमतलाला असू पण मला बिड्या द्यायला वा साहेब, ए यायला बुरुजाचा कट्टा द्या, सरका बाजू। तिसरा आला, तुमचं काय म्हणणं, चपात्यानं पोट कुटकुट करायले, मला भाकर द्यायला वा, सरका बाजू। ए यांना भाकर द्या रे। चौथा आला, तुमचं काय, गावाकडे गांजावडीत होतं, अर्धा किलो द्या यांना एकदाच हप्त्याचा, सरका बाजूला। 100 होते, 99 झाले, एकच राहिला। तिथूनच महाराज त्या देवदूताकडे पाहायला आणि रडला, असे हात धर महाराज जोडले, 3-4 माळी होत्या गळ्यात, अष्टगंध बुक्का होता कपाळाला, वारकरी होता, चुकून जेलमध्ये आलेला होता। काय बाबा, काय बाबा म्हटल्यानंतर ते म्हणला विटेवरल्या मालकाची शपथ वाहून सांगतो साहेब, आजपर्यंत जीवनामध्ये डास सुद्धा मारला नाही, चिलट सुद्धा मारलं नाही,